नमस्कार, मी पंजाब डक 28 ह्या 2 दिवसामध्ये सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, कोकणपट्टी त्याच्यानंतर जत, पंढरपूर, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, बारामती, श्रीगोंदा, त्याच्यानंतर कडाष्टी, बीड, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, नाशिक, धुळेगाव, मालेगाव, शिरूर ह्या पट्ट्यामध्ये आज मात्र मध्यरात्रीच्याला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण हे पाऊस सर्वदूर पडणार नाही. त्याच्यानंतर हे पाऊस पुन्हा आज मध्यरात्रीच्याला आणि उद्याच्याला बुलढाणा जिल्हा, मेकर, लोणार, रिसोड ह्या पट्ट्यामध्ये, त्याच्यानंतर खामगाव घाटाच्या खाली नांदुरा, बुलढाणा, त्याच्यानंतर परतवाडा, बुरहानपूर, मध्य प्रदेश म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, आज रात्रीच्या आणि उद्याच्याला तुरळक ठिकाणी काही ठिकाणी आज पाऊस येईल, कुठं थेंब येतील म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. सर्वदूर पडणार नाही, पण आज ह्या पट्ट्यामध्ये मात्र रात्रीच्याला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. उद्याच्याला तो पाऊस पुन्हा पुढं सरकत जाईल, पुन्हा मध्य प्रदेशकडे जाईल आणि पुन्हा पश्चिम विदर्भाकडे अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा त्या पट्ट्यात जाईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण सर्वदूर नाही पडणार म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी सर्वप्रथम लक्षात द्यायचं. फक्त भाग बदलत आहे, तुरळक ठिकाणी पडणार आहे, म्हणजे मोजक्या ठिकाणी पडलेला असेल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगरकडे शिर्डी, त्याच्यानंतर आता बारामती ह्या पट्ट्यात देखील काय होणार आहे, आज मध्यरात्रीचा चांगले थेंब देखील येणार आहे. वीट उत्पादकांना सांगू इच्छितो, तुम्ही दुपारनंतर तुम्ही तुमच्या विटा झाकून घ्या. जे तंबाखूचे निपाणी कर्नाटकचे शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कांदा असेल, तुमची तंबाखू असेल तर आजच्याला झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये आज म्हणजे रात्रीच म्हणजे कर्नाटकच्या उत्तर कर्नाटककडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि पश्चिम कर्नाटककडे एक असणार आहे आणि पूर्व कर्नाटककडे कमी पडेल म्हणून हे लक्षात यायचं. म्हणजे बेळगाव साईड ह्या पट्ट्यामध्ये पाऊस राहणार आहे, निपाणीकडे राहणार आहे, जतकडे राहणार, म्हणून हे त्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचं. त्याच्यानंतर कुर्डवाडीला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं. पण राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस सर्वदूर नाही, फक्त मी म्हटलं होतं वातावरण खराब होणार आहे आणि काही ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून सर्वप्रथम हा अंदाज लक्षात यायचा. आणखीन हे 2 दिवस वातावरण नाही म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचं. म्हणजे आज आहे 27, उद्या 28 आणि परवा दिवशी 29 पासून परत वातावरण काय होईल, परत निवळायला सुरुवात होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं.